फिफा वर्ल्ड कप 2026 आता निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलाय। ग्रुप स्टेज संपत आली आहे आणि अनेक संघांनी नॉकआउट म्हणजेच राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केलेला आहे। 28 जुलैपासून नॉकआउट फेरी सुरू होतीये, पण एक नाव अजूनही चर्चेत आहे, ते म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची पोर्तुगाल नॅशनल फुटबॉल टीम। अजूनही पोर्तुगालचा पुढचा प्रवास निश्चित झालेला नाहीये आणि त्यामुळेच शेवटचा सामना करो या मरो सारखा महत्त्वाचा ठरणार आहे। आतापर्यंत मेक्सिको, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना, ब्राझील, अमेरिका, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मोरोक्को, आयव्हरी कोस्ट, बोस्निया आणि हर्जेगोविना, इक्वेडॉर, फ्रान्स, नॉर्वे, कोलंबिया, नेदरलँड्स आणि जपान हे संघ नॉकआउट फेरीसाठी पात्र ठरले। याशिवाय उर्वरित गटातील सामने सुरू असल्यानं आणखी काही संघांचं भवितव्य पुढील 24 तासांमध्ये ठरले जाणार आहे। ही नॉकआउट फेरी इतकी महत्वाची नेमकी काय? यंदाच्या 48 संघांच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच राऊंड ऑफ 32 खेळवला जातोय। यामध्ये 12 गटांमधील अव्वल 2 संघ थेट पुढे जातात। त्याशिवाय सर्वोत्तम 8 तिसऱ्या क्रमांकाचे संघ पात्र ठरतात। पण नॉकआउटमध्ये एकच नियम लागू होतो, हरलात तर स्पर्धेबाहेर। दुसरी संधी नाही, ड्रॉ नाही, प्रत्येक सामना म्हणजे अंतिम लढत। याच टप्प्यापासून खरी वर्ल्ड कपची रोमांचक स्पर्धा सुरू होते। सध्या सर्वांचं लक्ष पोर्तुगालकडे। रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालनं एक विजय आणि एक बरोबरी अशी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे संघ जवळपास पात्रतेच्या उंबरठ्यावर असला तरी अधिकृत पात्रता अद्याप निश्चित झालेली नाहीये। शेवटच्या साखळी सामन्यामध्ये पोर्तुगाल समोर कोलंबियाचं आव्हान असणार आहे। हा सामना जिंकला तर पोर्तुगाल गटामध्ये अव्वल स्थान मिळवू शकतो, पण विजय मिळाला नाही तर प्रतिस्पर्धी अधिक कठीण मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा सामना केवळ पात्रतेसाठी नाही तर पुढील नॉकआउट ड्रॉसाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे। मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स सारख्या दिग्गजांनी पुढचा टप्पा गाठलाय, पण फुटबॉल प्रेमीच्या नजरा अजूनही रोनाल्डो आणि पोर्तुगालवर खिळलेल्या आहेत। आतापर्यंत स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये हैती, तुर्की, ट्युनिशिया, जॉर्डन, पनामा, कतार, कुराकाओ, चेक प्रजासत्ताक आणि स्वीडन यांचा समावेश आहे। यजमान मेक्सिकोकडून 3-1 न पराभव झाल्यामुळे चेक प्रजासत्ताक संघ स्पर्धेमधून बाहेर पडला। 32 संघांच्या फेरीनंतर आता 26 संघांची फेरी होईल, मग उपांत्यपूर्व फेरी होईल, उपांत्य फेरी आणि तिसऱ्या स्थानासाठीचा सामना होईल। तर अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे। आणखी काही तासांचा अवधी आणि जगातील 48 संघांमधून कोणते 32 संघ हे विश्वविजेतेपदाच्या शर्यतीमध्ये राहणार याचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। रोनाल्डो, स्पेन, इंग्लंड, बेल्जियम सारख्या दिग्गजांचं भवितव्य आता शेवटच्या साखळी सामन्यावर ठरणार आहे।